नमस्कार विद्यार्थी मित्र हो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपलं स्वागत आहे। मी प्राध्यापक डॉक्टर दत्ता हरिगोनराव, श्री हवी स्वामी महाविद्यालय उदगीर। आज आपण पंडित नेहरूंच्या जयंतीच्या निमित्ताने पंडित नेहरूंना समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आजच्या बातम्यांमध्ये गलवान घाटीमध्ये फिंगर 8 पर्यंत आपण गस्त घालत होतो, पण मागच्या 6 महिन्यापूर्वी चीनने जी घुसखोरी केली होती फिंगर 5 पर्यंत, ती आज चीन फिंगर 8 पर्यंत जायला तयार झालेला आहे, अशा पद्धतीची मांडणी, अशा पद्धतीची न्यूज आहे। आणि मग आपण म्हणतो की यामध्ये भारताचा विजय आहे, मोदी है तो मुमकिन है। आणि मग नेहरूंचं धोरण कशा पद्धतीने चुकीचं होतं, नेहरूंनी चीनच्या विरोधामध्ये ठोस भूमिका घेतली नाही, नेहरू अत्यंत स्वप्नाळू होते, नेहरू शांततावादी होते, अशा पद्धतीने एकीकडे नेहरूंच्या आंतरराष्ट्रीय राजकारणाचं आकलन न करून घेता बिनबुडाचे आरोप करून नेहरूंची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातो आहे। नेहरू आणि गांधी यांचं स्वातंत्र्यामध्ये काय योगदान राहिलेलं आहे याचा चिकित्सक अभ्यास न करता, या गोष्टी समजून न घेता एकीकडं नेहरूंचा द्वेष, गांधींचा द्वेष आणि ह्या सगळ्या प्रक्रिया ज्या पद्धतीने चालू आहेत, याला आपण विकासाचं राजकारण म्हणणार आहोत का? ज्या पद्धतीमध्ये बिहारच्या निवडणुका झालेल्या आहेत 2014 मध्ये, मोदींना आपण विकासाच्या मुद्द्यावरच निवडून दिलेलं आहे। आणि मग ज्या व्यक्तीला विकासाचं राजकारण करायचं आहे त्या व्यक्तींनी नेहरूंचं चरित्र समजून घेतलं पाहिजे। उगी आपलं RSSला टोकाचा नेहरूंचा विरोध करायचा आहे म्हणून, नेहरू म्हणजे राजीव दीक्षित म्हणतात ज्या पद्धतीने स्त्री लंपट होते, किंवा नेहरूंचे समर्थक म्हणतात की नेहरू म्हणजे शांततावादी, स्वप्नाळू वृत्तीचे असे होते, हे सगळं खोटं आहे। नेहरू समजून घ्यायचे असतील तर स.रा. गाडगिळांनी नेहरू भारताचे शिल्पकार नावाचा ग्रंथ दिलाय, तो आपण वाचून पाहिला पाहिजे। नरहर कुरुंदकर आणि नग राजूरकरांनी पंडित नेहरू एक मागोवा नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे। आणि जागरमध्ये नरहर कुरुंदकरांनी शांतिदूत नावाचा नेहरूवरचा जो लेख लिहिलेला आहे, तो एक नवी दिशा देणारा आहे। तो आपण समजून जर घेतला तर नेहरूंची भूमिका काय होती, कारण जगामध्ये जग अशा 2 ध्रुवामध्ये विभागलेलं होतं, एकीकडे अमेरिकेचा ब्लॉक आहे आणि एकीकडे रशियाचा ब्लॉक आहे। नेहरू समाजवादी ठरवले जातात आणि म्हणून नेहरू रशियाच्या ब्लॉकमध्ये, असं ते नाही आहे। नेहरू शांततावादी सुद्धा नाही आहेत। तर नेहरू ज्या पद्धतीने धोरणाची आखणी करत आहेत, नेहरूंवर सातत्याने ह्या टीका केल्या जातात, गांधींवर सुद्धा ही टीका केली। गांधी आणि नेहरू मुस्लिम दार्जिने, ज्या स्वतंत्र मतदारसंघामुळं पाकिस्तान भारताची फाळणी झाली, तो स्वतंत्र मतदारसंघ लोकमान्य टिळकांनी लखनौ करारामध्ये दिला होता। ते लोकमान्य टिळक हिंदुत्ववादी, आणि तो दिलेला स्वतंत्र मतदारसंघ ज्यांनी काढून घेतला ते नेहरू, गांधी हे मुस्लिम दार्जिने, अशा पद्धतीचं अनाकलनीय जे विश्लेषण केलं जाते त्याबद्दल कुरुंदकर आश्चर्य व्यक्त करतात। आणि कुरुंदकरांनी जी मांडणी केलेली आहे ती एक नवी दिशा देणारी आहे, आणि ती जर आपण समजून घेतली तर नेहरूचं खऱ्या अर्थाने चरित्र आपल्याला समजून घेता येईल। कारण जगामधली कुठलीही महासत्ता, एवढा मोठा देश, एवढ्या मोठ्या लोकसंख्येचा एवढा मोठा भूभाग असलेला देश नव्याने स्वतंत्र व्हावा आणि स्वावलंबी व्हावा अशी इच्छा कोणाचीही नाही आहे। आणि भारताला, नेहरूंना हे माहीत नव्हतं म्हणून नेहरूंनी पंचशील करार केला, हिंदी चीनी भाई भाईचे नारे दिले, असं ते नाही आहे। जर असं राहिलं असतं आणि मग आपण जर फार वास्तववादी आहो असं जर आपल्याला म्हणायचं असेल तर आज फिंगर 8 पर्यंत आपण गस्त घालत होतो, मागच्या 6 महिन्यापासून आपण जो संघर्ष करतो आहोत, आपण आज कुठली भूमिका घेतलेली आहे? आज आपण चीन सोबत संघर्ष करू शकतो का? आपण वाटाघाटीच्या मुद्द्यावर, कारण अलीकडे तर अजित डोभाल आहेत, परराष्ट्र मंत्री जयशंकर आहेत, जे अनेक काळ परराष्ट्र सचिव राहिलेले, तेवढा अभ्यासू माणूस त्या पदावर आहे। आणि मग अशी सगळी 2 हे असताना, आणि मोदी हे तो मुमकिन होय अशी परिस्थिती असताना सुद्धा आपण 6 महिने झालं काहीच करू शकत नाही। आपण फ्रान्स कडून राफेल विमानं सुद्धा मागवलेली आहेत। आणि मग या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण पंडित नेहरू समजून घेतले पाहिजेत, कारण नुसतं द्वेषाचं राजकारण सोडून नेहरूंचं आंतरराष्ट्रीय राजकारणाचं आकलन काय होतं, डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये नेहरूंनी काय भूमिका घेतलेली आहे, हे सगळं आपण समजून घेतलं पाहिजे। नेहरूच्या राजकारणाचं वस्तुनिष्ठ आकलन
करण्यापेक्षा स्तुतिपाठ आणि उथळ टीका हे दोन्ही भाग झालेले आहेत. समर्थकांनी नेहरूला शांतीदूत, नेहरू म्हणजे आदर्शवादी, स्वप्नाळू, म्हणजे अशा पद्धतीने विशेषतः त्यांचा पंचशील करार, अलिप्ततावाद म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणातील अवास्तव, देशहित विरोधी संकल्पना असे म्हटले जाते. पण राज्यशास्त्राच्या अभ्यासकाला हे ज्ञात असलं पाहिजे की नेहरूंची ही सगळी जर चरित्र आपण वाचली, नेहरूंबद्दलचं, नरहर कुरुंदकरांचं आणि राजूरकरांचा हा जर ग्रंथ वाचला तर आपल्या हे लक्षात येईल की नेहरूंची भूमिका किती अचूक होती आणि राष्ट्रहिताला त्यांनी किती प्राधान्य दिलं होतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पूर्वीपासूनच खरी अडचण ही आहे की त्यांनी नेहरूंच्या विचारधारेला तोंड देण्यासाठी पर्यायी विचारधारा त्यांना कधीही देता आली नाही. आणि म्हणून जे भारतातली 80% हिंदू असणारी जनता ही काँग्रेसच्या पाठीशी होती आणि या अर्थाने काँग्रेस ही हिंदूंची संघटना होती. पण आरएसएस म्हणजे ब्राह्मण्यवाद, आरएसएस म्हणजे वरिष्ठ वर्गीयांचा अहंकार, सगळ्या ज्ञानाच्या जोब्या आमच्या कमरेला आहेत, हा सगळा जो अहंकार आहे, त्यामुळे ती संघटना हिंदूंची, म्हणून हिंदू शब्द, हिंदुत्ववाद हा बदनाम झालेला शब्द होता आणि आपण पाहतो की आता तो सत्तेमध्ये आलेला आहे. आज आंतरराष्ट्रीय राजकारणाचं आकलन करून घेताना हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की रशियाच्या नेतृत्वाखाली असणारी समाजवादी राष्ट्रे आणि अमेरिकेच्या नेतृत्वाखाली असणारी भांडवलवादी राष्ट्रे अशी स्पष्ट विभागणी आपण करतो आणि पंडित नेहरूंना समाजवादी म्हणून रशियाच्या गटाचे अशी भूमिका घेतो आणि ही भूमिका अत्यंत चुकीची आहे. पंडित नेहरू हे लोकशाही समाजवादी या नात्याने त्यांचं मूल्यमापन असं करणं ही चूक आहे. राजकीय आकलनाचा हा अत्यंत ढोबळ आणि दिशाभूल करणारा मार्ग आहे. या सैद्धांतिक एकीकरणातून, एकेरीपणातून बाहेर पडल्याशिवाय पंडित नेहरूंचे वस्तुनिष्ठ आकलन होणे फार कठीण आहे. या संदर्भात नरहर कुरुंदकर मार्मिक असे 3 सूत्र सांगतात आणि त्यातलं पहिलं सूत्र हे आहे की वस्तुनिष्ठ आकलन करण्यासाठी देश केवळ सिद्धांतानुसार वागत नसतात, सिद्धांतापेक्षा राष्ट्रीय स्वार्थ महत्वाचा असतो. हे त्यातलं पहिलं सूत्र आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणातलं सिद्धांत महत्वाचे नसतात, तर राष्ट्रहितासाठी स्वार्थ महत्वाचा असतो, राष्ट्रीय हिताचा. आणि हे पहिलं सूत्र आहे. प्रत्येक देश एक ऐतिहासिक परंपरा असते प्रत्येक देशाला आणि ती परंपरा सोडून एकाएकी देश फार दूर जात नाही. या परंपरांवर सैद्धांतिक भूमिका मात करीत नसतात, उलट सिद्धांतावरच परंपरेची मात होते. हे दुसरे सूत्र आहे. आणि पंडित नेहरूंनी शोध भारताचा, डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये भारताच्या इतिहासाचा शोध घेतलेला आहे. भारतीय इतिहासात मधली ती भूमिका आहे आणि म्हणून एका व्यक्तीचं धोरण हे देशाचं परराष्ट्र धोरण नसते, तर ही सगळी आपल्या देशाची परंपरा आहे आणि म्हणून ते नेहरूंचं परराष्ट्र धोरण, भारताचं परराष्ट्र धोरण म्हणजे नेहरूंचं परराष्ट्र धोरण, हे जे समीकरण झालेलं आहे ते त्यामुळे झालेलं आहे. आणि तिसरं सूत्र आहे, ही सूत्रे देशाच्या राजकारणात मागच्या परंपरा व आजची वस्तुस्थिती याच्याशी तडजोड करीत सैद्धांतिक राजकारण चालते. हे तिसरं सूत्र आहे. म्हणजे ही सूत्रे नीट समजून घ्यावी लागतात. कुरुंदकर म्हणतात 12.25 लाख चौरस मैलाचा आणि 40 कोटी लोकसंख्या असणारा, औद्योगिक दृष्टीने बलाढ्य झालेला देश लवकर जन्माला यावा ही कुणाचीच इच्छा नाही, न रशियाची न अमेरिकेची. आणि म्हणून नेहरूंची इच्छा नेमकी ही आहे की भारत हा औद्योगिक दृष्ट्या बलाढ्य राष्ट्र झालं पाहिजे. आणि म्हणून समृद्ध भारत शांततावादी राहीलच असे नाही. एकदा जर समृद्ध झाला तर तो शांततावादी राहील कशावरून, असे रशिया व अमेरिका दोघांनाही वाटते. नेहरू शांततावादी दिसले तरी भारतासाठी ते शस्त्र वापरण्यास चाचरत नव्हते, हे समजून घेतले पाहिजे. नेहरू समजून घेताना त्यांच्या आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अचूक आकलनामुळे दृष्टी प्राप्त होते. अमेरिकेच्या गटात गेल्यास स्वतःच्या सामर्थ्याची मूलभूत पायाभरणी होत नसते, हे पहिले सत्य. आणि हे मूलभूत पायाभरणी करण्यासाठी लागणारी मदत देण्याचे सामर्थ्य अमेरिकेखेरीज इतर कुणाकडेच नाही. म्हणून
अमेरिकेचे शत्रू होऊनही भागत नसते. हे आंतरराष्ट्रीय राजकारणाचं वास्तव आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरे सत्य आहे, त्याची बेरीज नेहरूंच्या अलिप्ततावादामध्ये आहे. दोन्हीही सत्ता गटापासून अलिप्त राहून 5-25 वर्षात साकार होणाऱ्या समृद्ध, उद्योगप्रधान, अन्नधान्याच्या दृष्टीने स्वावलंबी आणि लष्करी दृष्ट्या बलवान अशा भारताची उभारणी करण्याचा नेहरूंचा प्रयत्न होता. ही त्यांची राष्ट्रीय भूमिका कठोर वास्तवातून जन्माला आली होती. जन्मभर राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी झगडलेला हा नेता प्रखर राष्ट्रवादी असला पाहिजे हेच आम्हाला मान्य नसते. हे आजच्या तथाकथित विद्वानांना कसे सांगायचे? चीनला कुरवाळण्यात, जगात शांतता ठेवण्यात, रशिया अमेरिका यांची मैत्री जुळविण्यात, शांततेचे स्तुतिपाठ देण्यात या थोर महात्म्याला फार मोठा रस होता. हा ठसा खरा नव्हे. हा नेहरूवर खोटा ठसा मारलेला आहे. हा एक भ्रम आहे. नेहरू असे नाहीत. नेहरूंचा खरा रस भारताचे आधुनिकीकरण करण्यात होता, बलवान भारत निर्माण करण्यात होता. त्यासाठी वुसत हवी होती, पुरसत हवी होती. म्हणून शांततावादाचा एक लांब रुंद लता मंडप उभारून ठेवला होता. त्या दृष्टीने भारताच्या परराष्ट्र धोरणाचे काळजीपूर्वक आकलन करावे लागते. तर आपल्या हे लक्षात येते. आज सुद्धा आपण या सगळ्या प्रश्नाची उत्तर चीनला देऊ शकत नाही. अमेरिका मदत करायला तयार नव्हती आणि अमेरिकेच्या मदतीविना तिबेट आपल्याकडे घेणं शक्य नव्हतं. आणि तीच काहीशी परिस्थिती आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आज सुद्धा आहे. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये, जगाच्या राजकारणामध्ये भारत काय आहे आणि तो कसा असावा यासाठी जगाच्या राजकारणाचं आकलन आपल्याला असावं लागत असते. आणि पंडित नेहरूंनी हे सगळं पाहिलेलं आहे. आणि म्हणून पंडित नेहरूंची भारतीय संविधान सभेमधली भूमिका, पंडित नेहरूंनी सिमला योजना ज्या पद्धतीने नाकारली, वेव्हेलनी जी योजना दिली होती ती योजना जर राहिली असती तर भारत केंद्र प्रबळ राष्ट्र निर्माण झालं नसतं, एवढं मोठं राष्ट्र एक झालं नसतं. गांधींनी जी भूमिका घेतली, नेहरू एका भाषणामध्ये बोलले म्हणून देशाचं धोरण बदलत नसते. आणि अनेक जर टीका करताना हे म्हणतात, नेहरूंनी विचार न करता, कारण जिनांनी ही योजना मान्य केली होती आणि नेहरूंनी ती नाकारली, त्यामुळे अखंड भारत राहून गेला, नाहीतर भारत अखंड राहिला असता. ही जी काही भूमिका आहे हे म्हणणाऱ्यांनी शेषराव मोरेंनी लिहिलेलं काँग्रेसने आणि गांधींनी अखंड भारत का नाकारला हे अभ्यासून पाहिलं पाहिजे. नरहर कुरुंदकरांनी शांतिदूत नेहरू या जागरमधल्या लेखामध्ये 2 ठिकाणी असं म्हटलेलं आहे की हे विचार न करता केलेलं कृत्य नाही, विचारपूर्वक गांधी, नेहरू, सरदार या तिघांनी विचार करून फाळणी स्वीकारलेली आहे. कारण फाळणी स्वीकारली नाही तर 35 कोटी 40 कोटी हिंदूंचं जीवन धोक्यात घालणं त्यांना शक्य नव्हतं. कारण देश हा पाकिस्तानच्याच वाटेने गेला असता. आणि म्हणून आपण हे समजून घेतलं पाहिजे. यांना मुस्लिम धार्जिणे म्हणणाऱ्यांनी लखनौ करार समजून घेतला पाहिजे. जे स्वतंत्र मतदारसंघ टिळकांनी दिला तो स्वतंत्र मतदारसंघच आंबेडकर मागत होते. पण आंबेडकर आणि गांधींमध्ये पुणे करार झाला. गांधींनी मरणांतक उपोषण केलं पण स्वतंत्र मतदारसंघ दिला नाही, कारण राष्ट्राचा तुकडा होईल म्हणून. आणि त्या गांधींना आपण मुस्लिम धार्जिणे म्हणतो. हे म्हणणाऱ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे. ते दिलेलं ह्यांनी वापस घेतलं आणि एक सेक्युलर स्टेट, धर्मनिरपेक्ष राष्ट्र उभं केलं. आणि धर्मनिरपेक्षतेवर, अलिप्ततावादावर आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये जी भूमिका नेहरूंनी मांडलेली आहे. नेहरू काश्मीर प्रश्नावर चुकले आपण म्हणतो. अरे काश्मीर प्रश्नामध्ये जनमत घेतले. जनमताशिवाय काश्मीर भारतात विलीन करून घेताच आला नसता. जर तिथला काश्मीरचा राजा विलीन व्हायला तयार आहे तर जुनागडचा राजा पाकिस्तानमध्ये जायला तयार होता. तिथे आपण काय तत्व मांडलं, काय भूमिका घेतली की आपण जनमत त्याला महत्व दिलेलं आहे. हैदराबादचा निजाम सुद्धा भारतात राहायला तयार नव्हता. त्याचं मत जर घ्यायचं राहिलं असतं तो स्वतंत्र राहतो म्हणत होता. पण आपण संस्थानिकांच्या मताला किंमत दिली नाही तर तिथल्या जनतेला आपण किंमत दिलेली आहे. आणि या आधारावर काश्मीर मध्ये जनमत घेण्याचं आश्वासन नेहरूंनी दिलं आणि पुढे ही सगळी योजना नेहरूंनीच करून ठेवलेली आहे. आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला नेहरू समजून घ्यावे लागतात. नेहरूंची गोष्ट ही झाली की नेहरूंच्या समर्थकांनी त्यांना शांततावादी, स्वप्नाळू अशा पद्धतीची मांडणी केली आणि विरोधकांनी त्यांच्यावर वाटेल ती टीका केली. अरे एक माणूस ज्यांनी आपला संसार म्हणजेच राष्ट्राचा संसार म्हटला, पूर्ण आयुष्य राष्ट्रासाठी वाहून टाकला, असा तो नेहरू आहे.
नेहरू, गांधी आणि सरदार हे वेगळे नाहीत. या तिघांनी मिळून हे राष्ट्र घडवलेलं आहे. आणि म्हणून हे राष्ट्रीय आंदोलन जर समजून घ्यायचं असेल तर नेहरू, गांधी, सरदार, आंबेडकर ही सगळीच व्यक्ती आपल्याला समजून घ्यावी लागतात. आणि मग संविधान सभेमधलं आपल्याला भाषण आठवते की 9 डिसेंबरला ज्यांनी पंडित नेहरूंनी जे प्रास्ताविकाचं भाषण केलं त्यात नेहरू म्हणत आहेत की ह्या सगळ्या भूमिका स्वातंत्र्य आंदोलनातल्या भूमिका म्हणून आलेल्या आहेत. हिंदू समोर हिंदुत्ववादी पक्ष पर्याय होता, पण सगळे 80% हिंदू जनता ही काँग्रेसच्या पाठीशी होती, कारण काँग्रेस हे धर्मनिरपेक्ष व्यासपीठ होतं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मुस्लिम लीग सारखं जनता तिकडे गेली नाही, कारण हिंदू हा हजारो वर्षापासून सहिष्णू आहे. अनेक धर्माला त्यांनी आपल्यामध्ये सामावून घेतलेला आहे आणि हे हिंदूंचं वैशिष्ट्य आहे. सर्वांना सोबत घेऊन चालण्याची भूमिका आहे. आणि अशा पद्धतीचं संविधान सरदार अल्पसंख्याक कमिटीचे प्रमुख आहेत. आणि म्हणून संविधान सभेमधलं हे जे कार्य आहे हे आपण बारकाईने समजून घेतलं पाहिजे. आपण पंडित नेहरू समजून घेण्यासाठी पुन्हा पुन्हा आपल्याला व्हिडिओ करावे लागतील. पंडित नेहरू समजून घेण्यासाठी गांधी, सरदार आणि नेहरू हे सगळं आपल्याला समजून घ्यावं लागेल. कारण भारतीय राजकारणाचं हे जे सगळं चित्र आहे 40 ते 50 हा जो काळ आहे, आणि शिमला योजना जर आपण लागू केली असती, नेहरू बोलले नसते तर काय झालं असतं याचा आपण विचार करण्यासाठी शेषराव मोरेंचा तो ग्रंथ आपण वाचला पाहिजे. ही योजना आली असती तर जसे काश्मीरचे 3 विषय आपल्याकडे आणि बाकी विषयात काश्मीर स्वतंत्र होतं 370 नुसार, तशाच पद्धतीचं संघराज्य निर्माण झालं असतं तर भारत काय झाला असता. आणि म्हणून केंद्र प्रबळ संघराज्याचा आग्रह जो पंडित नेहरूंनी धरलेला आहे तो यासाठी धरलेला आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. ही योजना विचारपूर्वक फेटाळलेली योजना आहे. गांधींचं त्या ग्रंथामध्ये शेषराव मोरे सरांनी पत्र दिलेलं आहे. गांधींनी आपलं मौलाना आझादांना पत्र दिलं, मौलाना आझादांना धमकी दिली. मौलाना आझाद काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि ती योजना मौलाना आझादांनी दिलेली ती योजना होती. आणि पूर्ण भारत इस्लाम करण्याची त्यामध्ये भूमिका होती. आणि ही भूमिका अधिक कौशल्याने यांनी नाकारलेली आहे. आणि हा एवढा अखंड भारत निर्माण केलेला आहे. आणि हे आपण समजून घेणार आहोत. आणि हे समजून घ्यायचं असेल तर राजहंसनी प्रकाशित केलेला हा ग्रंथ अत्यंत महत्वाचा आहे, तो आपण वाचाल अशी अपेक्षा करतो. विद्यार्थी मित्र, आपण या चॅनलला मोठा प्रतिसाद देत आहात. आज दीपावली अज्ञान रूपी अंधकार दूर करून ज्ञानाच्या प्रकाशाकडे वाटचाल करण्याचा काळ आहे. आणि म्हणून आपण नरोटीच्या उपासकासारखं वरवरची उपासना करण्यामध्ये वेळ वाया घालू नये. दिवे, बत्त्या, फटाके यामध्ये न घालता आपण ज्ञानाची साधना केली पाहिजे. ज्ञान ही सर्वात मोठी शक्ती आहे. विद्यार्थी मित्र हो, आपण जर ज्ञान संपादन केला तर आपल्या आयुष्यातला अंधकार दूर होतो. आणि हा दूर व्हावा यासाठीचा हा उत्सव आहे. आणि म्हणून या निमित्ताने आपल्याला शुभेच्छा देतो. आपण ज्ञानाची साधना कराल अशी अपेक्षा करतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. या चॅनलवर जी नवीन आली असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपण सेटनेटच्या प्रश्नपत्रिका सुद्धा घेणार आहोत. पुढं 2 डिसेंबर पासून आपल्या परीक्षा होणार आहेत. त्या परीक्षेच्या अनुषंगाने MCQ काय येतील यावर सुद्धा आपण विचार करणार आहोत. धन्यवाद विद्यार्थी मित्र हो. जय हिंद, जय महाराष्ट्र.